झाकून ठेवलं का? तुम्ही काय उत्तर देणार प्रभू? म्हणून आज प्रभूची सेवा तुम्हाला मला करायचं आहे, किंवा प्रार्थना करायची आहे, किंवा चर्चला यायचं आहे, किंवा बायबल वाचायचं आहे, कोणाला घाबरू नका, बिनधास्त करा. आज नाव ठेवणारे उद्या बदलण्यास तुमच्या आणि माझ्याद्वारे देव सक्षम आहे त्या लोकांना. आमेन. पुढे आपण जाऊया. तर फर्स्ट मुद्दा आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. आज जर देवाने तुम्हाला आणि मला प्रतिनिधी म्हणून उभा केलेला आहे, तर तुम्हाला आणि मला अधिकार देण्यात आलेला आहे, आणि हा अधिकार आहे मत्तेचं शुभवर्तमान याचा अध्याय क्रमांक 28. बऱ्याचशा वेळेला हे वचन आपण ऐकलेलं आहे, तरी आपण थोडं त्याच्यावरती चिंतन आणि मनन करूया. 28वा अध्याय वचन क्रमांक 18. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. ऐकलंय सगळ्यांनी? येशू ख्रिस्त आपल्या लोकांच्या जवळ आला आणि तो म्हटला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. कोणाला देण्यात आला? मला, येशू ख्रिस्ताला देण्यात आला. आणि आता येशू ख्रिस्तावर जर तुम्ही आणि विश्वास ठेवत आहोत, तोच येशू ख्रिस्ताने अधिकार तुम्हाला आणि मला दिलेला आहे. येशू मसीह के. तर फर्स्ट मुद्दा आहे 18 ते 19 वचन. तुम्ही आणि मी जरी पाहिले, या दोन वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं, सुवार्ता प्रचार करा. काय करा? म्हणा, सुवार्ता प्रचार करा. सुवार्ता म्हणजे काय? चांगली बातमी लोकांपर्यंत घेऊन जा. मीडियाचं काम काय असतं? नेहमी बघा, मीडियावाले काय करतात? हा बोला, आजची कॉफी कशी लागली तुम्हाला? आमच्या हॉटेलमध्ये तुम्ही जेवण करायला लागल्या, कसं लागलं बघा. आज काय म्हणतात? क्वांटिटी, क्वालिटी. तसं आज परमेश्वर देखील तुम्हाला आणि मला काय सांगत आहे? तुमच्या आणि माझ्यामधून काय बाहेर पडली पाहिजे? मला सगळ्या क्वालिटी. दुसऱ्या भाषेत, मराठी भाषेत त्याला काय म्हणतात? दर्जा. अजून काय म्हणतात सोप्या भाषेमध्ये? क्वालिटीला काय म्हणतात? टेस्ट, चव, स्वादिष्ट. बरोबर आहे ना? तर आम्ही काम केलं पाहिजे. आम्हाला जे काही देवाने दिलं आहे प्रभू येशूच्या नावामध्ये, ते लोकांपर्यंत टेस्ट घेऊन जायचं काम आमचं आहे ना? वडापाव घरी आणतो आम्ही, लय भारी वडापाव लागला म्हणून आम्ही काय केलं? घरी आणलं. तिथं पण खाल्लं, आणि आम्ही बिर्याणी पण तिकडं खाल्ली, लय भारी वाटली म्हणून आम्ही घरी पण घेऊन आले. लय भारी चव आहे, खाऊन पहा. आणि आम्ही 4 लोकांना सांगतो तसं, अरे तिथं वडापाव लय भारी भेटतोय, आहे ना? कधी गेला ना तिकडच वडापाव खायचो. का बरं सांग? काहीतरी त्या व्यक्तीचा त्यामध्ये फायदा आहे. बरोबर आहे ना? सर्वसामान्य गोष्ट, त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी काहीतरी फायदा त्याला करून द्यायचा आहे. आत्मिक जीवनामध्ये देखील हे सूत्र आहे. तुम्ही आणि मी, तुम्हाला आणि मला जो मिळालेला ख्रिस्त आहे, ख्रिस्ताच्या नावात तुम्हाला आणि मला जी काही चव मिळाली, तुमचं आणि माझं जीवन बदललं आहे, तुमचा आणि माझा विचार बदलला आहे, तुमच्या आणि माझे मन बदललेलं आहे. जी सुवार्ता तुमच्या आणि माझ्या कानावरती पडली आणि तुमचं आणि माझं जीवन त्याने परिवर्तन केलेलं आहे, ती सुवार्ता तुम्ही दुसऱ्यांना जाऊन सांगा. येशू मसीह की. काय सांगा? मग ते गाणं काय गायलेलं आहे? सुवार्ता गाजविली. हा गा. हालेलुया. तूच माझा राजा आणि तूच माझा प्रभू, भिणार नाही आता मरुआज. तूच माझा राजा आणि तूच माझा प्रभू, भिणार नाही आता मरुआज. तुझ्या नामाचे, तुझ्या कामाचे, तुझ्या नामाचे कामाचे सुवार्ता गाजविणार. मी सुवार्ता गाजविणार, मी सुवार्ता गाजविणार, सुवार्ता गाजविणार, मी सुवार्ता गाजविणार. आमेन.
तुझ्या कामाची मला काय नाही लाज वाटत नाही. मला सुवार्ता सांगायला पॉल काय म्हणतो, लाज वाटत नाहीये. मी तुझं काम, तुझी सुवार्ता लोकांपर्यंत काय घेऊन जाईल. मी मरायला घाबरणार नाही, पण मी काय करेल, सुवार्ता गाजवीन. तर पहिली महान आज्ञा परमेश्वराच्या वचनात दिलेली आहे आणि देवाचं प्रतिनिधी म्हणून तुम्हाला आणि मला काम करायचं आहे, लोकांपर्यंत सुवार्ता घेऊन जा. तुम्हाला आणि मला जे काही या ठिकाणी मिळतं देवाचं वचन, ते तुम्ही जाऊन स्वतःला रिक्त करा. इथं भरा, चर्च मध्ये येऊन स्वतःला भरा. देवाच्या वचनाने, गीताने, प्रार्थनेने स्वतःला घडवा, बनवा, तयार करा. आणि बाहेर गेलं का तुम्ही खाली होऊन या. खाली होऊन म्हणजे काय, दुसऱ्यांना वाटून या. कळतंय का? बघा, प्रभू येशू या जगामध्ये आला, भरून आला होता. स्वर्गीय पित्याने त्याला भरून दिलं. भरले इकडे खाली आला, तुम्ही आणि मी पाहतो तो रिक्त झाला. काय ठेवलं का त्याने? स्वतःला एकदम शून्यवत केलं त्याने, शून्य केलं त्याने. आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला देखील आणि मला देखील हीच गोष्ट करायची आहे. चर्च मध्ये आल्यानंतर लोकांनी घडायचं आहे, शिकायचं आहे, तयार व्हायचं आहे. आणि गावात गेलं, पाहुण्यात गेलं, मित्रमंडळीत गेलं, नातेवाईकात गेला की आपल्यातला ख्रिस्त आहे त्यांना वाटून येतो. कुठेतरी जर तुम्ही खाली झाले, ख्रिस्त दुसऱ्यांना देऊन आले, तरच दुसऱ्या वेळेस तुम्ही स्वतःला प्रार्थनेमध्ये बसवणार. ऑटोमॅटिक तुमचा गुडघा तुम्ही टेकावणार आणि तुम्ही खाली झालेला असता. आहे का नाही? पण जो माणूस भरलेला असत, मग त्याला म्हणा, अरे बिर्याणी बनवली ती चांगली, खा ना बाबा. तो लय जेवण केलं, त्याला म्हणतात चांगली बिर्याणी आहे, वाज बी सगळे येतो. पण तो काय करतोय, तो माझ्या पोटात, बोला माझ्या पोटात. पण जो व्यक्ती खाली असतो तो व्यक्ती काय म्हणतो, लगेच वाढ. यस, तो व्यक्ती काय म्हणणार, लगेच येऊ द्या. आणि जेवढी पोटामध्ये जागा आहे तेवढी काय करणार, तो भरून काढणार. आम्हाला इथे यायचं आहे आणि भरायचं आहे. कशाने? जेवढा भरा तेवढा भरा. पण बाहेर गेल्यानंतर तुम्ही स्वतःला खाली करायचं, दुसऱ्यांना ख्रिस्त वाटत राहायचं. जेवढा तुम्ही दुसऱ्यांना ख्रिस्त देत राहाल, वाटत राहाल, सुवार्ता सांगत राहाल, दुसऱ्यांना गाणे शिकवत राहाल, स्वतःला खाली खाली कराल, त्यावेळेस तुम्ही आणि ऑटोमॅटिक प्रभूच्या चरणाजवळ ऑटोमॅटिक गुडघे टेकणार आणि प्रभूला म्हणा, प्रभू मला पुन्हा भर, प्रभू मला पुन्हा भर, प्रभू मला पुन्हा भर. ओ दुगना ओ ताजा ओ अभिषेक आज मुझ में. ओ दुगना दुगना पहले से ज्यादा ज्यादा ओ अभिषेक आज मुझ में. आमेन. तुम्ही जर खाली झाले ना, ऑटोमॅटिक तुमचा गुडघा टेकेल. तुम्ही पाच जरी पडले ना, तर म्हणता प्रभू मी आज लय वाटून आलोय, मला तू परत कर. ऑटोमॅटिक तुमचं मन लगेच बायबल घेईन, मला बायबल वाचायचं, मी खाली झालो, माझ्यातली शक्ती आता सुवार्ता सांगून कमी झाली, मला परत भरायचं. म्हणाल का आमेन? पण जो भरलेला आहे तो बायबलकडे लक्ष देणार नाही, तो गुडघा टेकणार नाही, तो प्रार्थना करणार नाही, कारण तो भरलेला आहे. स्वतःला रिक्त करा. काय करा? स्वतःला खाली करा. जेवढा तुम्ही खाली करा तेवढी तुमची भूक वाढेल, तेवढी तुमची तहान वाढेल. आणि जेवढी तुम्ही तहान भूक तुमची वाढेल, तुम्ही प्रभूच्या चरणाजवळ प्रभूच्या सानिध्यामध्ये येऊन बसाल, प्रभू तुम्हाला परत भरेल, परत भरेल, परत भरेल तुम्हाला. आणि असं करता करता ही सुवार्ता तुमच्या आणि माझ्याद्वारे वरखेड पासून स्टार्ट जेवढ्या लोकांपर्यंत प्रभू तुम्हाला घेऊन जाईल, त्या प्रत्येक तालुक्यात, गावात, घरात, कुटुंबात, मित्रमंडळीत, नातेवाईकात, राष्ट्रांमध्ये, मग जिल्ह्यांमध्ये, मग देशांमध्ये, मग तालुक्यामध्ये तुमच्या आणि माझ्याद्वारे सुवार्ता पोहोचेल. आमेन. पण तुम्ही जर कोणाला दिलंच नाही तर मग कोणाला सांगाल? तुम्ही देणार आहे बरा.
सुवार्ता सांगणारे बना तुम्ही आम्ही. येशू मसीह की राष्ट्रांपर्यंत तुम्हाला आणि मला पोहोचायचं आहे आणि प्रभूची सुवार्ता किंवा प्रभूचं नाव तुम्हाला आणि मला जाऊन सांगायचं आहे. आणि जर आपल्या शेजाऱ्यालाच आपण सांगितलं नाही तर तुम्ही काय अपेक्षा करा? प्रभू मुझे दुबई में लेके जा रे बाबा, मला मुंबईमध्ये जायचं सुवार्ता सांगायला. प्रभू म्हणतो इथे शेजाऱ्याला सांग पहिलं जाऊन, आहे ना. प्रभू म्हणा. म्हणून आपण काय केलं पाहिजे? स्वतःला शेजाऱ्याला सांगायला सुरुवात करा. जर तिथं तुम्ही प्रभूची राजदूत म्हणून सेवा कार्य करत आहात, बातमीदार म्हणून, एक मीडिया म्हणून सेवा कार्य करत आहात, तर प्रभू तुम्हाला मुंबईला काय, दुबईला काय, ऑस्ट्रेलिया काय, कोणत्याही देशामध्ये घेऊन जाईल. म्हणाल का आमेन? आमेन. दुसरी एक गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहूया. त्याच्यामध्ये 19 वचन आपण वाचूया. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. काय द्या? बाप्तिस्मा द्या. सर्व राष्ट्रातील लोकांना काय बनवा? म्हणा शिष्य. कोणाचे? म्हणा कोणाचे शिष्य? प्रभूचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला आणि मला अधिकार दिला आहे. आणि अधिकार काय? तुम्हाला जे काही शिकवण्यात आलेलं आहे, तुम्ही कोणाचे शिष्य झालात? प्रभू येशूचे शिष्य झाले. आता तुम्हाला जे शिकवलंय दुसऱ्या लोकांनाही तसंच तुम्हाला तयार करायचं. त्यांना पण काय करायचे? प्रभूचे. त्यांनी पण तेच करायचं. त्यांनी पण तेच करायचं. त्यांनी पण तेच करत राहायचं. संपूर्ण राष्ट्रातील लोकांना काय करा? शिष्य बना. या ठिकाणी भर दिलेला आहे. राष्ट्रातील लोकांना काय बनवा? शिष्य बनवा. त्यांना प्रभूचं काम करी म्हणून उभे करा. त्यांना म्हणाला आमेन. काम करी म्हणून काय करा? म्हणून प्रभूच्या या ठिकाणी आल्यानंतर काम करायला शिका. इथं जर केलं ना त्याचं प्रतिफळ कुठे आहे तुम्हाला? मला कुठं आहे? स्वर्गामध्ये प्रतिफळ आहे. इथं तर भेटल, पण इथून गेल्यानंतर तिथं पण मोठं बक्षीस आहे आमच्यासाठी. आणि शिष्य करणं ही सगळ्यात मोठी सेवा आहे. तुम्हाला सांगू, काही काही लोकांमध्ये चर्च मध्ये अजून एक पण शिष्य घडवलेला नाही. एक पण. त्या प्रभूची इच्छा काय या ठिकाणी भर कशावर दिलाय? सर्व राष्ट्राचा आणि त्यांना काय करा? शिष्य बनवा. मी जे काही शिकवतो त्यांना ते शिकवा. त्यांना उभं करा प्रीच करायला, संदेश द्यायला, वाणी शिकवायला, गाणे गायला, आराधना करायला, स्तुती करायला त्यांना शिकवा. काही चर्च मध्ये हे दिसत नाही. फक्त या चर्च मध्ये या, काम करा, चर्च सुटलं का निघून जा आणि घरी जाऊन आपले आपले काम धंदे करा. परत रविवार आला का, शनिवार आला का परत काम करा, परत घरी जा. प्रभूचा शिष्य अजून तो झालेलाच नाही. जर तो शिष्य झालेला असेल ना तर तो लगेच आपल्या बैलाचं शिवळट जे असतं ना, शिवळट आहे का नाही, शिवळटाला बैल झुपावा लागतो. शिष्य जो असतो ना तो असा झुकतो लगेच. एका बाजूने प्रभू आणि एका बाजूला मी प्रभू. हा प्रभू तुझं जो घेऊन मी चालायला तयार आहे. त्याला म्हणतात शिष्य. प्रभू तुझ्या वचनाचं मी आज्ञाचं पालन करण्यासाठी तयार आहे. मी जाऊन सुवार्ता सांगायला तयार आहे. पण काही चर्च मध्ये अजून ते पण दिसत नाही. ते चर्च फेल, गर्दी दिसती, क्राऊड दिसतो, पण त्या ठिकाणी काम प्रभूच्या दृष्टीने नापास, ते फेल. जगातलं उदाहरण आपल्या समोर आलं. तुम्हाला शिकवणारे सर, गुरुजी किंवा मॅडम किंवा मास्तरीन बाई पुढे आणि बऱ्याच दिवसानंतर कदाचित ते जिवंत आहेत असा अनुभव करा. थोड्या वेळ ते जिवंत आहेत आणि बऱ्याच दिवसानंतर तुम्ही त्यांच्या हाताखाली पहिली पासून तर 8वी पर्यंत तुम्हाला शिकायला होते किंवा 10वी पर्यंत शिकायला होते. कारण पहिले एकच गुरुजी होते ना, बरोबर आहे ना, एकच मास्तर होते शिकायला. तर मग बऱ्याच वर्षानंतर त्या गुरुजीची किंवा त्या मॅडमची किंवा बाईची तुम्हाला भेट झाली आणि मग तुमचा जीव कसा होणार? त्या बाई जवळ गेल्यानंतर, बाई मला पहिली पासून शिकायला होतं. आणि मग तुम्ही त्यांच्या समोर जाऊन एक
एक शिक्षक म्हणून किंवा एक ऑफिसर म्हणून, कुठला तरी ऑफिसर म्हणून पुढे जातात आणि मग तुम्ही त्यांना ओळख करून देतात. काय ओळख करून देतात? गुरुजी तुम्ही आम्हाला शिकवायला होते. ते म्हणतात, तू कोण? काय नाव तुझं? मला काय आठवत नाही. मग आम्ही सगळा उलगाडा त्यांना करून सांगणार. तू असा आहे का विद्यार्थी? तू असा विद्यार्थी? आलं आलं लक्षात आलं लक्षात आलं लक्षात आलं. मग पुढं गुरुजी म्हणतात, आता काय करतो? असं असं करतो मी, असं असं झालंय. मग गुरुजी म्हणतात, शाब्बास. लगेच गुरुजी एक सेल्फी काढतो. बघा माझा विद्यार्थी. शाळेमध्ये बसायचा, डांबरट होता, ऐकत नव्हता. एवढं शिकवायचं, एवढं सांगायचं, हे करायचं ते करायचं, काहीच नाही. पण आज कुठं गेलाय? काय झालं त्याचं कारण, त्याचं रिझन, त्याचं प्रतिफळ या ठिकाणी काय मिळालं? गुरुजीचं नाव विद्यार्थ्याने लौकिक केलं आणि या ठिकाणी काय केलेलं आहे? गुरुजी आनंदी झालेले आहे. बघा माझा विद्यार्थी. आणि मग चार चौघा लोकांना ते सांगत भेटतात की बघा माझा पास्टर विश्वास गडाख आमचे आध्यात्मिक वडील आहे. त्याच्यात पण लाज वाटत म्हणायला. तिसरा मुद्दा आम्ही पाहूया. मान सन्मान आदर इज्जत करत असेल, फार महत्वाचं आहे. करत असेल तर उचल टाक तरी आपल्याला जाणवल. अशा भवायाच्या आहे लगे अशा जड पडल्या जातील, अशा बांधल्या जातील. माथा तरी दुखत तुमचा, हातपाय तरी गळून जातील, असा राग तरी दिसन तुम्हाला. काही ना काही अनुभव येईल. समजून चालायचं इथं कोणता स्पिरिट सैतानी आत्मा या ठिकाणी कार्य करत आहे, काम करत आहे, हे समजून चालायचं. हे कळतं लगेच. विश्वासणारे लोक, प्रार्थना करणारे लोक घरामध्ये गेल्यानंतर लगेच कळतात. पण त्या घरामध्ये गेल्यानंतर तुम्ही आणि मी बोललो त्या गोष्टी का घडत नाही? कारण प्रभूने म्हटलं आहे. आम्ही म्हणतो जातो प्रभू आशीर्वाद द्यायला, पण प्रभू म्हणतो नाही मिळतील. तू कसं काय बोलला तिथं? मी देत नाही. लोक म्हणतात बाळासाहेब काय राव तुम्ही आमच्या घरामध्ये आले, प्रार्थना केली पण काही झालं नाही. तो दुसरा बाळक आला, अशी प्रार्थना केली त्यांनी, आमच्या घरात असं असं झालं. असं कसं काय झालं? देवाचा कामगार म्हणून उभा नव्हता. आणि त्यात कामगार नसल्यामुळे आम्ही म्हणतो हे चल ना बाबा माझ्या बरोबर प्रार्थनेला आहे ना. तो निघाला मुस्काड घेऊन. कार्यक्रम कोणाचा आहे? असं घडलंय. आता एक आमच्याकडे रात्री आई आल्या, ते सांगत नाही कुठं जायचं कुठं, असं काही नाही सांगत मी एवढं खोल. पण ते सांगत आहे माझी सूनबाई एका घरामध्ये प्रार्थनेला जायची, म्हणजे त्यांच्या बरोबर जायची प्रार्थनेला. काय सांगा म्हणे तुम्हाला पास्टर? म्हटलं सांगा. काय सांगायचं तेवढं सांगा. म्हटलं तुम्ही घरीच आलेत, आता तुमचं आता ऐकूनच घ्यावं लागेल आम्हाला. आमची सुनबाई